आजच्या व्हिडिओमध्ये आपण गवारच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे गवारच्या शेंगा उकडायला ठेवलेली आहे व त्याचबरोबर एकीकडे हे शेंगदाणे भाजायला ठेवलेली आहे। शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे आणि त्याचा सोल काढून घ्यायचा आहे। शेंगदाण्यांचा सोल काढल्यानंतर त्यांना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता आता आपण हे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। त्याचबरोबर आपण हे धने सुद्धा बारीक करून घेऊया। आणि आता आपल्याला मसाल्यांमध्ये घ्यायचे आहे मिरची पावडर। मिरची पावडर घेतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकत आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ चवीनुसार टाकायचं आहे। त्याचबरोबर मी इथे धन्यांचा पावडर टाकत आहे 2 चमच व अथर्व मसाला टाकत आहे 1 चमच। बघू शकता आता हे शेंगा उकडलेले आहेत। आपण एका हे प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता आता शेंगा हे छान प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। त्याचबरोबर इथे अद्रक लसूणचा पेस्ट, कोथिंबीर, टमाटर, कांदे कापून घेतलेली आहे। इथे मसाले घेतलेले आहे, जिरा मोहरी आणि हा शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घेतलेली आहे आणि इकडे टमाटरचा पेस्ट केलेली आहे। त्याचबरोबर ती मी इथे गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। तेल हा गरम झालेला आहे। तर त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकत आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर लगेच अद्रक लसूणचा पेस्ट टाका आणि छान असं परतून घ्या। त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे हे कांदे टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्या। कांद्यांना छान शिजू द्या। कांदे आता शिजलेले आहेत। त्यामध्ये आता हे टमाटर टाका। टमाटरांना छान शिजतपर्यंत असं परतत राहा। बघू शकता आता टमाटर शिजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकूया। कूट टाकल्यानंतर त्याला छान लालसर येईपर्यंत असं परतत राहा। आता आपण याच्यामध्ये जे सुके मसाले घेतले होते, मिरची पावडर वगैरे ते टाकूया। मिरची पावडर वगैरे टाकल्यानंतर त्याला असं छान परतून घ्या आणि त्यानंतर हा टमाटरचा पेस्ट टाका। टमाटरचा पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे सर्व छान मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि हे सर्व मसाले शिजेपर्यंत वाट बघा। काही वेळानंतर बघा सर्व मसाले शिजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण ह्या उकडलेल्या गवारच्या शेंगा टाकूया आणि छान प्रकारे असं परतून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे। सर्व मसाले त्या सर्व शेंगांमध्ये मिक्स झाले पाहिजे असं परतून घ्या आणि झाकून ठेवा। काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। काही वेळानंतर बघा सर्व मसाले छान असे शेंगांमध्ये मिक्स झालेले आहे। आता आपल्याला जर ग्रेव्ही करायची असेल तर त्याच्यामध्ये थोडा पाणी टाकायचं आहे आणि त्याला आणखीन छान असं परतून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचं आणि या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। काही वेळानंतर बघूया भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। भाजी एकदम रेडी झालेली आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून देऊया। बघू शकता भाजी किती मस्त छान झणझणीत दिसत आहे। या पद्धतीने ही भाजी एकदा तरी बनवून बघा, खूपच टेस्टी लागते। आता आपण ही भाजी एका वाटीमध्ये काढून घेऊया। बघू शकता किती छान अशी झणझणीत दिसत आहे आणि हे खायला पण खूप चविष्ट असते। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।